जसं की मी या ब्लाऊजचं सांगितलं होतं की ह्या डिझाईनला कसं कसं ॲडजस्ट केलेलं होतं. आता फ्रंट साईडला तर मी हा प्रिन्सेस कट टाकलेला आहे. हा बघा, प्रिन्सेस कट आहे. 6.5-7 इंचाचा गळा आहे. ह्याला ही तुरुपईची पट्टी केलेली आहे, जशी की माझ्या प्रत्येक ब्लाऊजला असते. आणि फिनिशिंग खूप सुंदर येतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा करत नसाल तर अशी तुरुपईची पट्टी, हातशिलाईची पट्टी करून बघा. उंचीसाठी सुद्धा इथे मी तुम्हाला सांगितलेले आहे टिप्स याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, की ही जी उंची आहे ती आपल्या ब्लाऊजची उंची जेवढी आहे तेवढीच आपल्याला लागते. सो 14.5 इंच मी उंची ठेवलेली आहे ब्लाऊजची. आणि ह्या डिझाईनच्या ह्या पट्टीच्या खाली इथे हे ब्लँक होतं. सो इथे मी डबल पट्टी लावलेली आहे, लेस लावलेली आहे डबलमध्ये, 2 लेअरमध्ये, म्हणजे 2 पट्ट्या अशा आडव्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे ब्लँक एरिया होता तो डिझाईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्याचा लुकसुद्धा खूप सुंदर दिसतोय. घातल्यानंतर सुद्धा हा पाठीमागून इतका सुंदर दिसणार आहे. हा बॅक नेक आहे ना, तर म्हणाल इतका मोठा फ्रंट नेक कसा गं ताई. आणि याच पद्धतीने स्लीव्ज करायला घेतले तर स्लीव्जचा सुद्धा तोच प्रॉब्लेम होता. इकडे बघा, आता 10.5ची स्लीव्ज होती तर मला 10 करावी लागलेली आहे. आणि प्लस ह्याची डिझाईन जी होती ती अशी छोटी दिलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे छोटे स्लीव्ज मला ह्या ब्लाऊजला करायचे नव्हते. जसं की मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छोटे स्लीव्ज न करता मोठे स्लीव्ज छान वाटतात. आणि इकडे बघा, हे असे छोटे स्लीव्ज गेले असते तर हे सुद्धा इकडे कमी झालं असतं. म्हणजे ह्याचा जो लुक आहे तो अगदी छोटा दिसला असता. मग मला ह्याचे मोठे स्लीव्ज एल्बोपर्यंत करायचे होते. मोठे स्लीव्ज केल्यानंतर पण आता बघा, बॅक साईडची मी कंबर तुम्हाला दाखवली. या इथे कमरेच्या खाली हा ब्लँक कपडा सोडून पुन्हा ह्याला अशी ही बॉर्डर होती बॅक साईडला देण्यासाठी, जी की ही स्टोनवाली बॉर्डर आहे. ती साडीला सुद्धा तशी आहे. मग ती बॉर्डरचा कपडा 2 इंच कटिंग करून घेतला. आणि ह्या स्लीव्जला इकडे, इथून ही स्लीव्ज इकडे एवढी लेंथ आहे याची, तर इथे हा 1.5 इंच कमी पडत होता. मग हा जो बॉर्डरचा पार्ट आहे तो इथे जोडून घेतला. आणि जिथे जॉईंट आलेला आहे, आता ह्याच्या खाली तुम्हाला जॉईंट दिसणार नाही पण आहे, ह्याच्यावरून मी लेस लावलेली आहे. तर ह्या जॉईंटच्या खाली लेस लावून ह्या स्लीव्जची लेंथ वाढवली आहे. आणि इथे थोडं जास्तच ब्लँक कपडा दिसतोय किंवा ब्लँक अशी स्लीव्ज ही डिझाईन वरती आणि हे इथे होतं. जोडमध्ये द्यायला लागलेला आहे स्लीव्जची उंची वाढवण्यासाठी, तो दिसू नये म्हणून इथे ही लेस टाकलेली आहे. सिंगल लेस आहे, अजून डबल लावायचे आहे. डबल लावल्यानंतर लुक कसा दिसतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवते. इथे बघा, एक स्लीव्ज मी तयार केलेली आहे डबल लेस लावून, कारण हा गॅप खूप मोठा आहे तो भरून काढण्यासाठी किंवा ह्याला मॅच करण्यासाठी. आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसावा, रेखीव अट्रॅक्टिव्ह दिसावा घातल्यानंतर, त्यासाठी ह्या लेसच्या, डायमंडच्या लेसमध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप सारा गॅप होता, तो गॅप भरून काढण्यासाठी. जसा मी कमरेला लेस लावलेली आहे, या पद्धतीची लेस आहे, बारीक नाजूक. आपल्याकडे कोणताही लेसचा डिझाईन असू शकतो, तो तुम्ही ते घेऊ शकता. सो ह्या थ्रेडला ह्या लेसचा थ्रेड मॅच झालेला आहे म्हणून मी ही लेस घेतलेली आहे. आणि या पद्धतीने अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे. सो तयार झाल्यानंतर पुन्हा हा ब्लाऊजचा लुक पूर्ण तुम्हाला